येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। आमदार सुभाष बापू बळीराम काका साठे हे मामा भाचे पुन्हा एकत्र, बीबी दारफळ कोंडी गाजणार। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ आणि कोंडी ही झेडपीची निवडणूक यंदा चांगलीच गाजणार आहे। भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष हे सुरुवातीला सोलापूर महापालिका निवडणूक लढवणार हे पक्क झालं होतं, मात्र त्यांनी आपले मतदार यादीतील नाव कमी करून ते उत्तर सोलापूरमध्ये घातलं आहे। आता ते बीबी दारफळ या गटातून लढण्यास इच्छुक आहेत। या ठिकाणी त्यांचा सामना शहाजी पवार यांचे बंधू इंद्रजित पवार यांच्याशी रंगणार आहे असं दिसतं। त्यामुळेच आमदार सुभाष देशमुख यांनी उत्तर सोलापूर मतदारसंघाला कनेक्ट असलेल्या गावांमध्ये तसंच बळीराम काका साठे, आमदार विजयकुमार देशमुख यांच्याबरोबरच्या बैठका वाढवल्या आहेत। बीबी दारफळ गटातून सुभाष देशमुख गटाकडे काका साठे यांचं नाव पुढे केलं जात आहे, मात्र हा मतदारसंघ नवीन असल्यामुळे काका साठे आता निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत। त्यामुळे मामा असलेल्या काकांनी सुभाष बापूंच्या चिरंजीवाला मदत करावी अशी साखर पेरणी केली जाते। याच बीबी दारफळ मतदारसंघातून लोकमतचे पत्रकार अरुण बारसकर देखील इच्छुक आहेत। दुसरीकडे कोंडी या गावातून माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। या मतदारसंघातून मनीष देशमुख देखील इच्छुक आहेत, मात्र काकांसाठी निवडणूक न लढवण्यास ते बीबी दारफळ गटातून लढवणार आहेत। त्यासाठी माने, सुभाष देशमुख आणि बळीराम काका साठे तसंच विजयकुमार देशमुख हे एकमेकांना मदत करण्याच्या तयारीत आहेत। या सगळ्यांचा कॉमन शत्रू म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे तसंच मुख्यमंत्र्यांच्या जवळ असलेल्या शहाजी पवार यांच्याकडे पाहिलं जात आहे। मनीष देशमुख यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास शहाजी पवार यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, बळीराम काका साठे हे आघाडी निर्माण करण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे बीबी दारफळ आणि कोंडी हे झेडपीचे गट निवडणुकीत चांगलेच गाजणार आहेत। दक्षिण सोलापुरातील भाजपा आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख काल पुण्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत हेलिकॉप्टरमधून आले वडाळ्याला। राजकीय चर्चेला उधाण। सोलापूर पुणे महामार्गावरील बाळे पुलावर दुभाजकातून ट्रक पलीकडे जाऊन कारला ठोकरला। सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र 2 तास ट्रॅफिक जाम। सोलापूर महापालिकेनं पार्क स्टेडियमसह जलतरण तलाव देखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला वर्षाकाठी अवघ्या 1 लाख रुपये भाडे तत्वावर 29 वर्षासाठी दिला। आता महापालिका आयुक्तांची सारवासारव, म्हणतात आम्ही जलतरण तलाव देणार नाही। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 10 दिवसात दुसऱ्यांदा सोलापूर बस स्थानकाची केली पाहणी। स्वच्छतेमध्ये कोणतीच सुधारणा नाही। आगार प्रमुख उत्तम जोंधळे यांना जागेवरच करण्यात आलं निलंबित। सोलापूर शहर गुन्हे शाखेनं 3 घरफोड्या उघड करून 2 आरोपींना केलं जेरबंद। तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल केला जप्त। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली माहिती। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDAS co-holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222. राज्यातील 57 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा 50%च्या पुढे गेल्याची आयोगानं सुप्रीम कोर्टात दिली माहिती। इतर ठिकाणी निवडणुका ठरलेल्या वेळेप्रमाणेच घ्या, सुप्रीम कोर्टाचा आदेश। सोलापूर शहरातील 54 मीटर रस्त्यावर अवंतीनगर इथं करण्यात आलेल्या रेल्वे अंडरब्रिजच्या एका बाजूला
अप्रोच रोड करण्यासाठी डांबरीकरणाचं काम गतीनं सुरू. सोलापूर महानगरपालिकेनं 10 वर्षांपूर्वी तब्बल 1,10,00,000 रुपये खर्चून विकत घेतलेले रोड स्वीपर आता भंगाराच्या भावात विकले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उसाला पहिली उचल 3400 रुपये देण्याच्या मागणीसाठी दक्षिण सोलापुरातील होनमुर्गी इथं करण्यात आलं रास्ता रोको आंदोलन. राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार उद्या सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी 1989च्या बॅचचे IAS अधिकारी राजेश अग्रवाल यांची करण्यात आली नियुक्ती. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. राज्यातील नगरपालिकांचा 3 डिसेंबर रोजी निकाल लागल्यानंतर महायुती फुटणार का, याबाबत चर्चेला आलं उधाण. पुण्यातील मुंढवा येथील 1800 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतली अमित शहा यांची भेट. अजित पवार यांच्या अडचणी वाढणार. निवडणूक आयोगानं घेतला मोठा निर्णय. 2 डिसेंबर रोजी मतदान असलं तरीही 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत करता येणार नगरपालिका निवडणुकीचा प्रचार. 8 डिसेंबर पासून नागपुरात सुरू होणार हिवाळी अधिवेशन. अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे गाजणार, त्यामुळे महायुती सरकारनं कंबर कसली. आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर नवी मुंबईतील सिडकोच्या 4500 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर शासनानं आता कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती केली 6 सदस्यांची समिती. कायझन होंडामध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा 110 आणि ऍक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 95 79 62 21 00. गोव्यात गोकर्ण पर्तगाळी इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या 77 फूट उंच कांस्य पुतळ्याचं करण्यात आलं अनावरण. ज्या ठिकाणी आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली आहे त्या जिल्हा परिषद आणि 2 महापालिकांमध्ये नव्यानं आरक्षण सोडत काढण्यात येणार. न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोग सक्रिय. उच्च शिक्षण संस्थांनी वेळेवर परीक्षा घ्याव्यात आणि अंतिम पदवी व प्रमाणपत्र त्वरित जारी केलं जातील याची खात्री करावी, विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या 4 डिसेंबरला 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार. भारत रशिया वार्षिक परिषदेत होणार सहभागी. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.